तर आजचा व्हिडिओ मी थोडा टेन्शनमध्येच करते। ॲक्च्युली काय झालं, माझ्याकडे एक कस्टमर आल्या होत्या, तर त्या जेव्हा पहिल्यांदा आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीचं ब्लाऊज माझ्याकडे शिवायला टाकलं होतं आणि ते परफेक्ट बसलं म्हणून त्या दुसऱ्यांदा सुद्धा माझ्याकडे आल्या आणि त्यांनी स्वतःचं ब्लाऊज सुद्धा माझ्याकडे शिवायला टाकलं। तर गंमत अशी झाली, त्यांनी 2 ब्लाऊज माझ्याकडे शिवायला टाकले। ॲक्च्युली माझ्याकडूनच थोडी ऐकण्यामध्ये चूक झाली होती। तर एक ब्लाऊज त्यांच्या मुलीचं होतं आणि एक ब्लाऊज त्यांचं होतं। त्यांच्या मुलीचं जे ब्लाऊज होतं त्याचा गळा थोडासा डिझायनर शिवायचा होता, म्हणजे बोटनेक मध्ये। त्यांच्या मापाचं ब्लाऊज तर मी एकदम परफेक्ट शिवलेलं होतं, ते त्यांच्या मापाचं शिवायचंच नव्हतं, तर ते त्यांच्या मुलीच्या मापाचं मला शिवायला सांगितलेलं होतं। तर त्यांनी मला या गळ्याचा फोटो दाखवला आणि म्हणाल्या की अशा डिझाईनचा गळा तिला शिवायचा होता। माझ्याकडून पहिल्यांदाच अशी चूक झाली होती म्हणून मलाही खूप गिल्टी वाटत होतं। तर मी तुम्हाला आता तो ब्लाऊज दाखवते। तर हा तो ब्लाऊज आहे, याच्या बाह्या ज्या आहेत त्या लांबच आहेत आणि तिलाही या सिंपलच ठेवायच्या आहे, त्यामुळे या बाह्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये। या ब्लाऊजची जी हाईट आहे ती आहे 14 इंच। याची हाईट मला थोडी अर्धा इंच कमी करावी लागणार आहे, म्हणजे 13.5 इंच मला करायची आहे। ब्लाऊजची चेस्ट आहे 10 इंच, ती मला 9 करायची आहे, म्हणजे मला हाईट मध्ये कमी करायचं आहे आणि चेस्ट मध्ये कमी करायचं आहे। तर सर्वात मोठी अडचण ही आहे की याचा जो गळा आहे तो गोल आहे आणि मला आता याचा बोटनेक बनवायचा आहे आणि माझ्याकडे आता हे थोडंसं कापड आहे, प्लस हे पण थोडंसं कापड आहे। तर आता या कापडाचा उपयोग करून मी याचा जो गळा आहे तो मी आता व्यवस्थित करणार आहे। तर तो कसा आपण बघूया। आता मला पूर्ण ब्लाऊज उसवावं लागणार आहे। पहिले ब्लाऊजची जी फिटिंग केलेली आहे ती मी पूर्ण उसवते आणि त्यानंतर ब्लाऊजला जोडलेल्या बाह्या सुद्धा मी काढून घेणार आहे। ब्लाऊजला टिप मारणं सोपं असतं, पण ते उसवायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो। पण आपल्याकडून जर काही चूक झालेली असली तर ती मान्य करून आपण कस्टमरला योग्य ते दिलंच पाहिजे, तेव्हाच ते कस्टमर आपल्याकडे टिकून राहणार आहेत। आपल्याला थोडी मेहनत जास्त लागली तरी चालेल, पण कस्टमरला जसं हवं आहे तसंच देण्याचा आपण प्रयत्न नेहमीच केला पाहिजे। या बाबतीमध्ये जर आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं किंवा आपण आपल्या चुका मान्य नाही केल्या तर आपले कस्टमर सुद्धा कमी होऊ शकतात। तसं तर अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून व्हायला नको, पण आपल्याकडून जर त्या झाल्या तरी आपल्याला त्या सुधारता येईल। आता ब्लाऊजचे सर्व भाग मी वेगवेगळे केलेले आहेत। आता मला ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा भाग दुरुस्त करायचा आहे। हाईट अर्धा इंचाने जास्त आहे म्हणून मी वरच्या बाजूने हाईट कमी करते। हे कमी केल्यानंतर मुंडा पण थोडा कमी झालाय म्हणून मुंड्यात पण कट करते। आता हा गोल गळा जो आहे तो मला बोटनेक मध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणून पेपरवर मी बोटनेक गळ्याचं सर्व मार्किंग करून घेते। ब्लाऊजच्या मागच्या भागाचा जो खालचा भाग आहे तो मी तोच ठेवणार आहे, फक्त वरचा जो भाग आहे त्याचा मी पॅच तयार करते आणि मग तो त्याला जोडणार आहे। जेव्हा मी गोल गळा शिवलेला होता त्यावेळेला मी शोल्डर 5.5 इंच घेतलं होतं, पण आता बोटनेक गळा घ्यायचा आहे म्हणून मी 7.5 शोल्डर घेतलंय। आपण रेग्युलर बोटनेकच्या गळ्यांना जसं मार्किंग करतो तसंच मी सगळं मार्किंग केलंय। खालच्या बाजूने मी गळ्याला डिझाईन करते। ब्लाऊजचा जो हा वरचा पार्ट आहे तो कॅनव्हास पेपरवर ट्रेस करून मी कट सुद्धा करणार आहे। कॅनव्हास पेपरवर कट करत असताना मी थोडं खाली मार्जिन ठेवून कट केलंय। ब्लाऊज पीस मधलं थोडं कापड उरलेलं होतं, त्याचे तुकडे मी जोडून घेतलेले आहेत। त्यावर अस्तर ठेवून कॅनव्हास पेपर ठेवला आहे। या ठिकाणी 1/2 इंचाच्या मार्किंगवरती मी शिलाई मारते। हे जोडण्याच्या अगोदर अस्तर जर मी कॅनव्हास पेपरच्या मापाचं कापून घेतलं असतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे, मी हे नंतर पण कापू शकते। या डिझाईनसाठी मी कॅनव्हास पेपर नाही वापरला तरी चाललं असतं। कॅनव्हास पेपरमुळे माझं काम थोडं सोपं झालेलं आहे। कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकाच मापाचे मी करून घेतलेले आहेत। अस्तर आणि कॅनव्हास पेपर आता मी उलट करून घेणार आहे आणि त्यावर एक शिलाई सुद्धा मारलेली आहे। तयार झाल्यानंतर हे सर्व अर्धगोल सारखेच दिसतायत। आता या ठिकाणी शिलाई मारून मी साईडचं कट करून घेणार आहे। आता मी मागचा भाग घेतलाय। तयार केलेली ही डिझाईन मी आता त्याच्यावर ठेवलेली आहे। मला ब्लाऊजची रेडी उंची ही 13.5 पाहिजे। वरच्या बाजूने मला अर्धा इंच शिलाई मार्जिन सुद्धा लागणार आहे, म्हणून 14 इंचावरती हा पॅच मी ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि यावर शिलाई मारून मी जोडून सुद्धा घेतलाय। ते जोडून झाल्यानंतर गोल गळ्याचा जो वरचा भाग होता तो सुद्धा मी अर्ध्या इंचावर कट केला। आता याला मॅचिंग अशी मी लेस लावते। लेस आणि गळ्याची पट्टी लावून झाल्यानंतर आपला मागचा भाग तर रेडी होतोय। ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा भाग फिटिंगकडच्या बाजूने मी 1 इंचावरती कापून घेणार आहे, कारण मी आधीचा जो ब्लाऊज शिवलेला होता त्याची चेस्ट होती 10 इंच आणि आता मी जो ब्लाऊज शिवते त्याची चेस्ट आहे 9 इंच। कट केल्यानंतर रेग्युलर जसं ब्लाऊज शिवतं तसं मी पूर्ण ब्लाऊज शिवून काढणार आहे। सुरुवातीला हे कन्वर्ट करत असताना थोडं टेन्शन आलं होतं,
पण हातात करायला घेतल्यानंतर मात्र हळूहळू ते सोपं वाटायला लागलं. माझा पूर्ण ब्लाऊज शिवून रेडी सुद्धा झालेला आहे. तयार झालेला हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.